परभणी येथील या सर्व पक्षीय मोर्चाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं दैवत, आपल्या सर्वांचं आदरस्थान आदरणीय मनोहरदादा जरांगे पाटील, या जिल्ह्याचे खासदार, या जिल्ह्यातील आमचे शेजारचे विधानसभेतील आमचे सहकारी संदीप भैया, इथले राजेश विटेकर जी, सॉरी प्रोटोकॉल जरा चुकला, आदरणीय आमदार राहुल पाटील जी, मेठेताई आणि सर्व माझे आमदार ढेंगे साहेब इथे आहेत, सर्वच आहे. मी सर्वांचं नाव आणि अण्णासाहेबांचे चिरंजीव ज्यांचं या ठिकाणी भाषण झालंय ते नरेंद्र पाटील साहेब इथे आहेत आणि हे जे आयोजन केलेले त्या आयोजकांचं सर्वांचं मनापासून सुरुवातीला आभार मानतो. परभणी नगरीचे माजी महापौर सुद्धा या ठिकाणी आहे. तर काय आहे, जगात जर्मनी, देशात परभणी असं या परभणीचं नाव. बनी तो बनी. मी या परभणीचा 18 महिने पालकमंत्री राहिलेलो आहे. त्याच्यामुळं परभणी किती रगेले, परभणीची रग मला चांगली माहिती आहे. हे खरंच रगेले आणि मनापासून या ठिकाणी विजय वरपुडकर साहेब सुद्धा आलेले आहेत. माझं कोणाचं नाव चुकलं तर मला या ठिकाणी क्षमा करा. तेव्हा एक दोन घटना ऍडजस्टंट इथे घडलेल्या आहेत. या परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी, लॉला 3rd इयरला शिकणारा मुलगा, कोबिंग ऑपरेशन मध्ये त्याला पोलिसांनी नेलं आणि त्याचा दुर्दैवाने मृत्यू झालेला. प्रचंड मारहाण करून त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारचं ऑब्जेक्शन त्याच्या कुटुंबियाचं आहे. आणि त्याच्या बाबतीत आणि विजयजी वाकोडे साहेब यांचा सुद्धा दुर्दैवानं मृत्यू त्या ठिकाणी झालाय. आपण जिथे बसलेलो त्याच पाठीमागच्या स्टेजवरती ते पण आंदोलनाला लोक बसलेले आहेत. तेही आपलेच लोक आहेत, वेगळे नाही. म्हणून कोविड ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सोमनाथला 10 लाख रुपयाची आणि वाकोडे साहेबांना 5 लाख रुपयाची मदत जाहीर केलेली. तर ते येत्या सोमवारी किंवा मंगळवारी सोमनाथच्या कुटुंबियाला वेळ देणार आहे, वाकोडे साहेबांच्या कुटुंबियाला वेळ देणार आहे आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला सुद्धा वेळ देणार आहे. कदाचित 6ची 7 होऊ शकतील, एवढाच त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. अशोक गोरबांड नावाचा कोणीतरी PI, हा LCBचा PI आणि स्वतःला SP समजतो, अतिशय चुकीच्या पद्धतीने कारभार करतो. हा जिथे जातो तिथं काहीतरी उद्योग करतो. अशा प्रकारची तक्रार या गोरबांडची आहे. हा गोरबांड फक्त सस्पेंड नाही व्हावा, हा रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाला पाहिजे आणि त्याची न्यायालयीन चौकशी सुद्धा झाली पाहिजे. अशा प्रकारची विनंती इथल्या काही लोकांनी केलेली आहे आणि माझा पाठिंबा त्याला राहील. विजय वाकोडे साहेब त्यांना बाबा म्हणायचे. मी पालकमंत्री असताना अनेक वेळा काही जर प्रश्न निर्माण झाले तर बाबा 100% आम्हाला सहकार्य करायचे. म्हणून त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि यांचं काय काय सांगावं, हे आमचे बिडावाले जे कलाकार मंडळी आहे, आकाचा आका, यांचं काय काय सांगावं. आणि स्वर्गीय संतोषच्या बाबतीत सुद्धा सभागृहामध्ये मी मागणी केली होती, IG लेवलच्या अधिकाऱ्याच्या आधिपत्याखाली SIT स्थापन झाली पाहिजे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ती मागणी केलेली आहे. त्याच्यानंतर
10 लाख रुपयाची मदत या कुटुंबियाला दिली पाहिजे, ती सुद्धा मान्य झालेली आहे। त्याच्यानंतर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, कारण हे लोक जर पोलिसांकडून कुठं सुटणार तर नाहीच, पण चुकून एखादा सुटला तर तो न्यायालयीन चौकशीत अडकलाच पाहिजे, ही धारणा मनामध्ये आहे। आणि यांना मौका लागला पाहिजे। मौका म्हणजे माहिती आहे ना, को लागला पाहिजे। एकदा अंदर गया ना, पोलिसांनी मोका मध्ये घातला ना, 5-4 वर्ष नमस्ते लंडन, पुन्हा हे माघारी येत नाही। आणि हा जो आका आहे ना, आका तर गेलाच पाहिजे, पण जर का आकाच्या आकाने काही यंटोबंडू केला असेल तर आकाचा आका सुद्धा नंबर लागू शकतो। यांचे लफडे माणसं मारायचे तर आहेतच। अरे कोणत्या पद्धतीने तुम्ही संतोषला मारलं, ही कुठली पद्धत आहे? इतिहासामध्ये छत्रपती संभाजीराजांना ज्या पद्धतीने मारलं होतं, अतिशय हालहाल करून, हे पाहिलेलं आम्ही, इतिहास आहे। मी बरोबरी करत नाही, करू शकणार नाही, कारण आमचा छत्रपती संभाजीराजाचा 1800 लढाया जिंकणारा, 12 हत्तीचं बळ ज्याच्या भुजामध्ये होतं, तो छत्रपती संभाजीराजा आमचा होता। छत्रपती संभाजीराजांची तुलना करणार नाही, परंतु आमच्या लेकरांनी नेमकं तुमचं बिचारावर काय बिघडवलं होतं? अरे इथं 10वीला लेकरू आहे, एवढं लेकर आहे त्याचे, तुमचं काय बिघडवलं होतं? फक्त एका दलित समाजाच्या पोराची बाजू घ्यायला गेला होता, बाजू घ्यायला गेला म्हणून मारतात। आणि जर तो व्हिडिओ आकाला तर 100% दाखवलाच असेल संतोषच्या मारहाणीचा, पण आकाच्या आकाला दाखवला असेल आणि त्यांनी जर पाहिला असेल तर आकाच्या आका, कर लो जल्दी तैयारी, हम निकले हैं जेलवारी, असं सुद्धा तुम्हाला करावं लागेल। पण आज मी त्या बाबतीत बोलत नाही। आणि ते म्हणतायत 100 चूहे खाके बिल्ली हाच को चली म्हणतात ना, तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले, म्हणले जे दोषी असतील त्याला फाशी द्या, पण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं? आणि अजित दादा क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे? काय को इसको अंदर लिया? ये अंदर लेने क्या जैसा नहीं है। संगीत दिघोळे पासून त्यांच्या संतोष देशमुखापर्यंत हत्याचे बेरेज केले तर अजय दादा जरा हिशोब करा। आणि या हत्या कोणी घडवून आल्या, त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण, कोणी हे उद्योग केले, हे जर तुम्हाला माहित नसलं तर परभणीला माणसं पाठवा, बारामतीचे माणसं पाठवा, बारामतीचे माणसं परळीत पाठवा, आमच्या इतर लोकांना, सगळ्यांना बर का, एका समाजापुरता नाही, इतर सगळ्या समाजाला काय वागणूक आहे तिथं, काय वागणूक मिळते? 18 पगड जातीला जीव मोठी धरून बसलाय। 200 500 कुटुंब शहर सोडून चालले, काही गंगाखेडात पण आले असते। गंगाखेडचे आमचे भाऊजी का नाही आले? रत्नाकर गुट्टे साहेब आज कुठं अडकले माहित नाही बाबा। डबल पॉलिसी हमदा का काय, इकडे हमरे के साथ उधर के साथ, उनके साथ नहीं है, वो भी हमारे साथ है। परंतु रत्नाकर भाऊजी हे वागणं खुल्लम खुल्ला यायला पाहिजे, अंदर की बात नाही चाललं पाहिजे। हा सर्व पक्षांचा आहे। आणि मी तर अजित दादाला म्हणलो होतो, माझ्या पक्षातून मला संधी मिळत नाही, आमच्या मुख्यमंत्र्यांना काहीतरी अडचण आलेली दिसते, मला मिळत नाही, तुम्ही एक काम करा, प्रकाश दादाला करा,
प्रकाश दादा सोळंके, तो बी ज्येष्ठ 5व्या टर्मचा आमदार आहे, त्याला करा. नसलं तर मी म्हणलं त्या विटेकरला करा. राजेश विटेकर याचे वडील बी आमदार होते पूर्वी. राजेश विटेकरला करा. आणि हे नसलं जमत तर मग बुलढाण्याचा कायंदे करा. कायंदे निवडून आला ना तुमच्या पक्षाकडून, घड्याळाकडून. अरे तुमचं घड्याळ नसतं आलं रे, आम्ही नसतो आलो. एक मागे बसलेली विभूती त्यांनी पटांगण केलं म्हणून आपण इथे, नाहीतर सुट्टा खेळ झाला असता सगळ्यांचा. माननीय मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही. माझं म्हणणं राजेश विटेकर तुम्ही सगळेजण जा, बिन मंत्र्याचा राहू द्या आमचा जिल्हा बर का, तुमच्या पक्षाचा. तरी बी लोक खुश होते. नाही तर लोक क्या हुआ तेरा वादावर येणार आहे. आणि तो वादा अजितदादालाच मानू. पीक विमा 40,000 हेक्टरवर भरलाय परभणी जिल्ह्यावर. राहुल पाटील साहेब तुमचा मतदारसंघ सगळा शहरी. माझी विनंती आहे बघा शहराचा सुद्धा सगळ्या प्रॉपर्टी रजिस्टरवर विमा भरलाय का नाही बघा. आणि राजेश विटेकरला माझं म्हणणं आहे, राजेश विटेकर तुमच्या एकट्या तालुक्यावर सोनपेठ तालुक्यावर 13,190 हेक्टरवर रामनाईक तांडा, अमका तांडा, तमका तांडा. अरे तुम्ही बंजारा म्हणून घेता, बंजारा भाऊचा तांडा, रामनाईक तांडा, गोरबाण तांडा. इलेक्शन पुरतं एवढी आजो एवढी, आणि इलेक्शन म्हणलं की जावडी आजो. हे आमचे बंजारे ओस तोडायला बाहेर जाते. त्याचा फायदा घेऊन परळी तालुक्यातल्या लोकांनी सोनपेठ तालुक्यावर 13,190 हेक्टरवर विमा भरला का नाही? आमदार दाखवलं का नाही? मग तुम्ही प्रेस घेऊन सांगितलं का नाही? म्हणजे याचा अर्थ राजेश तू कुणाच्या तरी दबावाखाली आहे. अरे रगेल वागायचं, रगेल पाण्यासारखं वागायचं नाही. आयुष्यभर शेळी म्हणून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून आपली आहे असं आपण जगलं पाहिजे. तो कस काय नाव घ्यायला मी वाट बघतोय. राजेश विटेकर पत्रकार परिषद घेतोय का नाही? अजून घेतली नाही. तुम्ही घ्या, आणि नसले तर वरपुडकर साहेब तुम्ही तरी घ्या. आमचा फुलशेर आहे ना, यांच्या पोराचं नाव आहे शमशेर, मी म्हणत असतो फुलशेर. मी माझा जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष, सोनबाई मला वाटतं जिल्हा परिषद, राजेश सुद्धा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता. आणि त्याच्यामुळे आपल्याला संधी मिळाली. 40,000 हेक्टर वरती पालम, पूर्णा, जिंतूर सगळीकडे विमा कोणी उतरवलाय? परळीच्या लोकांनी. परळीचा पॅटर्न आकाच्या आकाने. बीड मध्ये 79,000 हेक्टर सापडले. 79,000 हेक्टर. धाराशिव धाराशिव मध्ये 3,000 हेक्टर. लातूर मध्ये सापडला 20,000 हेक्टर आता काल परवा. आणि लातूरच्या तरपट्ट्यांनी काय केलंय? लातूर मधला जो परळीचा सुरेश रामचंद्र धस नावाचा माणूस आहे त्याने लातूरात विमा भरलाय, जळगावात भरलाय, वर्ध्यात भरलाय, इकडं याच्यात म्हणजे अमरावतीत भरलाय. एकाच माणसाने 8-8 जिल्ह्यात विमा भरलाय. आता नवीन नवीन कागद पुढे यायला लागले. अरे तुमच्या स्वतःच्या जमिनीवर दुसरे लोक आणून विमा भरणं हा नवीन पॅटर्न ह्या परळीवाल्यांचा. आणि दादा परभणी, या परभणीत मागणी करतो माननीय मुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्री महोदय यांची निश्चित चौकशी करू नका. ज्यांनी आमच्या वाडवडिलांच्या आजोबा पंजोबांच्या जमिनीवर विमा भरला
यांच्यावर मोका लावा, मोकाच पाहिजे, दुसरं काय नाही. हे सगळ्यावर मोका, सीएससी सेंटरवर मोका, ज्यांनी त्यांना आधार कार्ड दिलं त्यांच्यावर मोका, ज्यांचं पॅन कार्ड दिलं त्यांच्यावर मोका. सबके सब अंदर कैसे चल रहा है, लांबून म्हणले पाहिजेत यांना हे करा. परभणी, लातूर, जालना, त्याच्यानंतर आपल्या संतोषची न्यायालयीन चौकशी होणार आहे. माझं मत आहे असं, विटेकर साहेब, तुम्हाला माझी विनंती आहे. आमच्या मनोज दादांनी आंदोलन केलं, आम्हाला एकटं पाडण्याचा तुम्ही प्रयत्न केला. तुम्ही एकटं नाही, आता एक नवीन घोषणा काढायला पाहिजे. मला असं वाटतं एकच पर्व, हे दोन नेते यांचा समाज सुद्धा नाही. एकच पर्व, हे दोन नेते सोडून सर्व बाकी सर्व जाती धर्माचे लोक हे आपले समजायचे. अशा प्रकारची आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि राखेचा 10 जून 2021 ला एक मी मनोज दादा यांचं पोस्ट पाहिली, आणि ती पोस्ट काय होती, राखे परळी शहरामध्ये राखेचा प्रचंड त्रास होतोय आणि त्याचा निपटारा करण्यासाठी आकाचे आका यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक लावली. आणि त्या बैठकीत बसलेले लोक, आणि आता मी माहिती घेतली त्या राखाची, मला वाटतं परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ सुद्धा डोळ्यात भरायला येत असेल. राख येते का नाही? गंगाखेडात सुद्धा राख येते, परभणीत सुद्धा येते, हैदराबाद पर्यंत हे घेऊन जाते, उघडी घेऊन जाते, आणि ते खाली उतरते, लोकांच्या डोळ्यात जाते, त्वचेचे आधार होते, कुणाच्या फुफ्फुसाला आधार व्हायला लागले. आणि मी म्हणतो धनुभाऊ, हे दीपक मुंडे, अजय मुंडे, आता तुमचा चुलत भाऊ आहे सख्खा, सायन्स मुंडे, समाधान बिडकर, मंगेश बिडकर, मुन्ना जयस्वाल, दत्ता कराड, हे आकाचा नातेवाईक आहे, गणेश सप्लायर्स, पप्पू फड, बाळू बिडकर, महेश शेख, कृष्णा मुंडे, गोविंद मुंडे, चंद्रकांत फड, सचिन जाधव आघाव, हे लोक कोण आहेत? हे तुमचेच सगळे थर्मल उपसून घे. 10 वर्ष झालं नंगा नाच चाललाय, कुणी बी जातंय, जेसीबी लावतंय, उचलून नेते. 20-20 वर्ष झालं या परळी थर्मल मध्ये जसे नोकरीला लागले तसे रिटायर व्हायची पाळी आली काही कर्मचारी. 20-20 वर्ष कुठे एका जागेवर राहतात का सरकारी कर्मचारी? ते फक्त परळी ते 20 वर्ष एका जागेवर राहण्याचा परळीचा नवीन पॅटर्न आहे. हा पॅटर्न महाराष्ट्र राज्याने स्वीकारावा अशा प्रकारची विनंती राज्याचे मुख्यमंत्री, दुसरे एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री यांना त्या ठिकाणी हे बोलावं अशा प्रकारची विनंती करतो. आणि बिंदू नामावलीची मी बीड जिल्ह्याची मागणी केली, तसं परळीत सुद्धा काहीतरी गोंधळ आहे, म्हणजे परभणीत सुद्धा गोंधळ आहे. परभणी जिल्ह्याची सुद्धा बिंदू नामावलीची मी इथं मागणी करतो. आणि तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, लोक बिंदू नामावली काही लोकांना कळणारच नाही, मी इथून गेल्यावर कळेल. माझी विनंती राहील की आता स्वतः मनोज दादा बोलणार, मी आधीच भाषण करणार नाही, फक्त एकच विनंती ठेवतो, आज ज्या तडपेने ज्या तत्परतेने तुम्ही इथं आलात शेवटपर्यंत, म्हणजे राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांच्या माफीनाम्यापर्यंत तुम्ही सगळे लोक स्वर्गीय संतोषच्या बरोबर राहा, त्याच्या कुटुंबाबरोबर राहा, एवढीच विनम्र प्रार्थना करतो. आणि जे काही सहकार्य त्याला करता येईल तेवढं करा, एवढीच प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.